गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज ना पिवसीला 7 ते 12 शाळा आहे आणि आज ना आमची रात्री लाईट 2:30 वाजता गेली, ती अजून आलीच नाही. आणि बघा आमची लाडूबाईला आंघोळ करायची, आल्यानंतर 12 वाजता आंघोळ कर म्हणते तिला, तर नाही म्हणते आत्ताच करायची. मग बसली चुलीला जाळ घालीत. काय उठल्या उठल्या झपी उतायची झाली काय बघले, पाणी तापले. चल. आणि मी ना रात्री गाठी बनवून ठेवलेली होती, बघू शकता कसली छान अशी गाठी झालेली साखरेची. आणि हा व्हिडिओ ना गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदरचा आहे, एडिटिंग करायला काही वेळच भेटला नाही. आणि इथं बघू शकता हा गाठी बघून ना पिवळसुद्धीला खूप असा आनंद झालेला आहे आणि आपल्याला समाधान, असं काहीतरी बनवलेलं वेगळं काहीतरी. आणि मी ना गेल्या वर्षी बनवली होती गाठी, ह्या वर्षी पण बघू जमती काय म्हणून बनवली होती. आणि छान अशी गाठी बनवून तयार झालेली आहे, 7 आणि 5 असे आप्पे पात्रामध्ये. ताटात पण बनवले जात असते, पण ताटात काय एवढं परफेक्ट बनत नाही आणि ते छान असा आकार येतो. आप्पे पात्र प्रत्येकाच्या घरी असतं. मग ना मी रवा भिजायला घातला आणि चुलीवरती ना मटकी शिजायला ठेवली आणि गायींचं दूध काढायचं होतं. आणि मग दूध काढायला गेले, तिथं चुलीवरती मटकी पिवानी सिद्धीला आवरून दिलं. पिहू गेली, सिद्धी राहिली होती. मग ना आज लाईट नव्हती, त्यामुळे ना चटणी काय बनवता यायची नाही, म्हणून मग मी ना मसाले डोसा बनवला रव्याचा. दरवेळेस ना पिहू सिद्धी रवा आणि पोहे खाऊन कंटाळा येत असतो, त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं म्हणलं त्यांच्यासाठी, म्हणून त्यांना मी मसाला डोसा बनवला आहे. कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून, थोडंसं तिखट, कारण चटणी बनवायला वेळ नाही, सॉस पण संपलेला होता त्याच्यामुळं. आणि छान अशी परफेक्ट आमचा डोसा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आमची लाडूबाई ना माझ्या डब्यामध्ये जास्त दे, आणि पिहूला सिद्धीला पण म्हणलं पिहूला पण द्यावा डबा, ती पुढे गेली होती तिच्याबरोबर. मग म्हणते माझ्या डब्यात जास्त दे हा आणि पिहूला कमी दे, खाऊन पण जायचं आणि घेऊन पण जायचं, असं तिचं चाललं होतं. तर छान असे माझे डोसे बनवून तयार झालेले. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मग लगेच स्वयंपाक बनवून घेतला, नाश्ता केला आणि मग लगेच मटकीचं कालवण बनवून घेतलं. कालवण शिजतं एका शेगडीत होतो, पण एका शेगडीवरती मी चपात्या बनवायला घेतल्या. आणि आज ना साफसफाई पण करावं थोडीशी, म्हणून ना किचन वाटा क्लीन करून घेतला, भांडी घासून घेतली. मग नंतर आता हॉल आणि बेडकडे, किचन साफ झालं होतं त्याच्यामुळे मग आता बेड पण साफ करून झाला होता. हॉलमधला सगळा वरचा पसारा आवरून झाला होता. खाली जे टाकलं होतं पसाराना, त्याच्यामध्ये कोणती चांगली चिठ्ठी वगैरे आहे ती आवरून घ्यावं म्हटलं आणि घर झाडून पुसून घ्यावा. आणि मग थोड्या वेळ आराम केला. शूट काय मध्ये झालंच नाही, काम एवढं होतं ना की टाईम भेटलाच नाही. थोडासा आराम करावा, पण काय आराम करायला काही वेळ भेटलाच नाही. अचानक असं वातावरण बदललं, पावसाने वातावरण झालं. मला पुन्हा पाऊस जर आला तर मग मी शेतामध्ये आले जवस काढायला. आता मी जवस काढून घेते. आणि मोहरीची पण झाडं ना वाळलेली होती, गोठ्यामध्येच ना मोहरी आणि जवस टाकलेलं होतं, मग तेच काढून घ्यावं. आणि गोठ्यामध्ये काढायचं म्हटलं ना खूप असं अवघड आहे, त्याचे लगेच गोंड मोडतात, पण तसंच मी काढून घेतलेली आहे. वजन आणलंय त्यात कापून टाकावा. तर माझा जवस काढून झालाय बघा, असं एवढं. आणि बाकीचं हिरवा आहे गोंडी त्याची, तर असे हिरवे आहे ते तसेच ठेवल्यात, वाळले काढल्यात. आणि तो मोहरी भरून ठेवलेली दळून गेलेली याच्यामध्ये वाळलेले ते बघा. बाकीची मोहरीची झाडं जो हिरवीची आहे ती काही काढलीच नाही. इथं पण जवसाचं झाड आहे, जेवढी वाळली तेवढी काढली, बाकीची वडली तशीच आहे म्हणजे हिरवी बघा. लसणात पण टाकलेली आहे आणि लसूण पण काढायला आलेला आहे, पूर्ण एवढा वाफा आहे. संध्याकाळचा सूर्यास्त बघा कसलं भारी झालेलं आहे, वातावरण सुद्धा छान झालेलं आहे. तिथे मी जवस, मोहरी आणि गवताची एक पिंडी, आणि थोडासा टाईम होता ना त्यामुळे ना मग मी भुईमुगाचा थोडा वापर राहिला होता, तो सुद्धा खुरपून घेतलेला आहे. माझं खुरपून झालेलं आहे. आता मी घरी चाललेली आहे. लाडूबाईला भूक लागली दिवसभर पळून पळून. कधी खाल्लं होतं ग बाई? सकाळी डोसा खाल्ला, त्याच्यावर काहीच खाल्लं नाही का?
मग आता एवढं खाऊन झोपणार का? मग काय वाटतं स्वयंपाक नाही का? मग काय बनवीन काहीतरी, सांगणार ती. बनवीन. खा मग.